लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष छान जातात आणि काही वेळेला जे गरम डोक्याचे असतात ना त्यांचं पटेनासं होतं आणि तडकाफडकी डिसिजन घेऊन मोकळे होतात की घटस्फोट घ्यायचा आहे. झालं, निर्णय झाला, वकिलापर्यंत गेले, कोर्टाची पायरी चढले, जे काही डिमांड्स होत्या त्या मान्य केल्या गेल्या आणि तडकाफडकी अगदी रागाच्या भरात डिसिजन घेऊन मोकळे सुद्धा झाले की घटस्फोट झाला. जे काही पैसे मिळाले ते सगळे गुंडाळायचे. हा तात्पुरता एक आनंद असतो, पण त्यापुढे काय? जी मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे, एकटी राहतीये, स्वतःचं सगळं बघू शकते, तिचं एक ठीक आहे की खूपच त्रास असेल तर तिने हा विचार करायला हरकत नाही. पण ज्या मुली हे सगळं घाशा गुंडाळून माहेरी जाणार असतील राहायला, तर त्यांनी खूप विचार करावा. कारण आपण रागाच्या भरात हा डिसिजन घेतो, काहीतरी त्रास झालेला असतो आणि खूप राग येतो. अशा वेळेला आपण एकदम नाही, मला आता या माणसाबरोबर राहायचंच नाही याचा डिसिजन घेतो पटकन आणि तिथनं निघतो. पण माहेरी तुम्हाला कायमचं सुख मिळणार आहे का? माहेरी गेल्यानंतर ठीक आहे, 1 महिने 2 महिने तुमच्याशी सगळे छान वागतील, सिंपती दाखवतील की दुखावली गेलीये वगैरे, पण नंतर आहेत ना प्रत्येक जण मग आपला स्वभाव दाखवायला सुरुवात करतो. तिथे मग आपलं काहीच नसतं ना, ते घर आपलं असतं ना, ती माणसं आपली असतात ना, आपल्याला समजून घेणारं कोणी असतं. आपला त्रास हा आपल्यालाच भोगायचा असतो. आई वडील किती जरी असले तरी शेवटी भाऊ असतो, भाऊजाई असते, त्यांचा संसार असतो, त्यांना ती लुडबुड नको असते. अहो एवढंच काय, लहान मुलं सुद्धा नंतर मग विचारायला सुरू करतात, आत्या किती दिवस राहणार आहे अजून, आत्या कधी जाणार. आपण तिथे अडचण व्हायला लागतो, नंतर अडगळ व्हायला लागतो. मग आपल्यालाच आपलं मन खायला लागतं की आपण इथे किती दिवस अजून राहायचंय, आपलं घर नाहीये, काही नाहीये. मग निदान मी माझ्या घरात तरी सुखी होते. कसंही झालं तरी ते माझं घर होतं, मला तिथे बोलणारं कोणी नव्हतं, मन मानेल तशी वागत होते. तेव्हा मग आपल्याला खूप पश्चाताप व्हायला सुरुवात होतो. मग तेव्हा पश्चाताप करून रडत बसण्यापेक्षा जेव्हा वेळ असते ना त्याच वेळेला गरम डोकं ठेवून कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही. थोडासा वेळ द्यायचा स्वतःला. कुठलाही निर्णय घेताना थोडासा वेळ घ्यायचा, डोकं शांत झाल्यानंतर विचार करायचा या सगळ्या गोष्टींचा की पुढे काय होणार आहे आपलं अजून. त्यामुळे ना मला असं खूप वाटतं की कोणतीही मुलगी असू दे, हा डिसिजन घेताना, कोर्टाची पायरी चढताना 1000 वेळा विचार करा. शेवटी आपलं घर, सासरचं जे घर आहे तेच आपलं घर असतं, हक्काचं घर असतं. बाकी कुठलंच आपलं हक्काचं घर नसतं आणि आपली हक्काची माणसंही कोणी नसतात.